श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, खरा विजेता तोच आहे, खरा विजेता तोच आहे ज्याने सर्व काही गमावले तरीही हार मानत नाही. बरोबर का नाही? बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की गुलाबजामुन रेसिपी आहे, पण गुलाबजामुन कशाचे बनवलेले आहेत. चला तर मग 1.5 पाव खवा घेतलेला आहे आणि हे फ्रीजला ठेवलेला होता. अर्धा तास अगोदर फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे. त्याला खव्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. थोड्याशा गुठळ्या असतात, त्यामध्ये 2 चमचे तूपसुद्धा घातलेलं आहे. आता 1 वाटी सपाट वाटी भरून मैदा घेतलेला आहे. लागण तेवढाच मैदा यामध्ये बसायचा आहे. जास्त भरून भरून मैदा घालायचा नाही. मैदा खूप जास्त घातलं तर गुलाबजामुन घट्ट होतात आणि उंडा पण छान असा पोळीला मळतो ना तशा पद्धतीचा उंडा मळून घ्यायचा आहे. थोडंसं दूध टाकलेलं आहे 1 ते 2 चमचे आणि छान असा मऊ उंडा करून तयार ठेवलेला आहे. 5 ते 10 मिनटं आपल्याला गुलाबजामुनचा उंडा भिजायला ठेवायचा आहे. आता इकडं चाचणी करून घेऊया. 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीनं साखर टाकलेली आहे त्या वाटीनं 2 वाटी साखर टाकलेली आहे. आणखीन थोडीशी साखर टाकणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे. मला थोडंसं कमी वाटत आहे. तर परफेक्ट गोड होतो बघा. इतके ह्याने जास्त गोडही होत नाही आणि जास्त सपकही होत नाही. आता थोडीशी वेलची पूड घालायची आहे. यामध्ये विलायची, सोप आणि जायफळ याची पूड बनवून ठेवलेली आहे, ते घातलेली आहे. आता चाचणी व्हायला तिकडं बाजूच्या गॅसवर ठेवलेला आहे. इकडं आपण गुलाबजामुन तळायला घेऊया. चाचणी आपल्याला काय एकतारी करायची नाही, काही नाही. थोडीशी चिकट झाली की आपल्याला बंद करून ठेवायचं आहे. याला घट्ट चाचणी नसते. घट्ट चाचणी केलं तर खूप असं गोड लागतो आणि घट्ट पण होऊन बसतो. चला तर मग गुलाबजामुन आपल्याला जितक्या साईजचे करायचे आहेत तेवढी साईज करून घ्यायची आहे. यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकायचं नाही. सोडा टाकला तर गुलाबजामुन जास्त तेल पेतात, त्यामुळे सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. फक्त उंडा करताना आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. बस इतकंच करायचं आहे आणि उंडा छान नरम करून घ्यायचा आहे, आपण चपातीला बनवतो तसा. आता तिकडं आपली चाचणी पण तयार होत आहे आणि इकडं गुलाबजामुनचे गोळे पण तयार झालेले आहेत. मस्त तळून घ्यायचे आहेत. आता ह्या गुलाबजामुनच्या गोळ्याची भाजीसुद्धा करतात. तुम्हाला माहिती आहे का? आपण एखाद्या वेळेस त्याची भाजीसुद्धा शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. चला तर मस्त लाल खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि इतका मस्त सुगंध सुटलेला आहे ह्या तळलेल्या गुलाबजामुनचा. खूपच छान वास येत आहे. पाहू शकता किती छान रंग आलेला आहे, गोल्डन असा लाल. यामध्ये रंग वगैरे टाकायची गरज नाही. आता काळे जामून बनवायचे असेल तर काळे जामूनसुद्धा बनवू शकतो, पण त्याची प्रोसेस थोडीशी वेगळी असते. तर आता सगळे जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तळून सगळे झाल्याच्या नंतर थोडीशी चाचणी थंड होऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. कारण की गरम गरम चाचणीमध्ये गरम गरम गुलाबजामुन टाकले तर सगळे थोड्या वेळानं सगळी चाचणी पिऊन टाकतात आणि ते एकदम गिजगा झाल्यासारखा होतो. चाचणीमध्ये सगळे गुलाबजामुन फुटून जातात. त्यामुळे गरम गरम आपल्याला गुलाबजामुन त्यामध्ये टाकायचे नाही. इकडं गोळे छान थंड होऊ द्यायचे आहेत आणि चाचणी थोडीशी गार होऊ द्यायची आहे, नंतर त्यामध्ये टाकायचे आहे. पाहू शकता, ज्यावेळेस तळतो ना आपण त्यावेळेस थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे आणि सारखं सतत हलवत राहायचं आहे, खालीवरी खालीवरी करून, जेणेकरून दोन्ही बाजू गुलाबजामुनच्या छान तळतात आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहत नाही. जर फुल गॅसवर तळले तर आतमध्ये कच्चे राहतात आणि खायला मग मैदा मैदा लागतो. त्यामुळे छान मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. आता आपली चाचणी पण तयार झालेली आहे आणि गुलाबजामुन पण छान असे तळून तयार झालेली आहे. आता शेवटचा बॅच राहिलेला आहे. हे शेवटचा बॅचसुद्धा छान तशाच पद्धतीनं तळून घ्यायचा आहे. पाहू शकता, खूप जास्त तेल पण लागत नाही. सोडा टाकला तर सगळं तेल फिनिश होत होतं. सोडा त्यामुळे याच्यामध्ये घालायचा नाही. आता हे गुलाबजामुन तुम्ही तुपातसुद्धा करू शकता. गावरानी तूप असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता. दिसायला तर इतके भारी दिसत आहेत, खायला पण अप्रतिम झालेले होते. स्वामी समर्थ महाराजांचं पारायण गुरुचरित्राचं लावलेलं आहे. मग रोज वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य स्वामींना दाखवलेला आहे. चला तर शेवटचे सुद्धा तळून झालेले आहेत
आता स्वामी समर्थ महाराजांसाठी मी थोडेसे अंडा आकारचे केलेले आहेत, ते पण तळून घेतलेले आहेत. आता हे लगेचच वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये चाचणी टाकून लगेचच स्वामी महाराजांना नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे. पाहू शकता हे पण आकार छान वाटतो. आपण अशा पण आकारचे करू शकतो गुलाबजामुन. तर बघा हे स्वामी महाराजांचा नैवेद्य आहे, ते त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवलेला आहे. आणि हा सुद्धा तेच आहे, हा सुद्धा खायचा नाही, पण हा दुसऱ्या दिवशी दाखवायचे आहेत. आता सध्याचं स्वामी महाराजांना तेच दाखवून घेणार आहे. आता थोडीशी थंड चाचणी झालेली आहे आणि आपले गोळे पण छान थंड झालेले आहेत. आता सगळे यामध्ये गोळे टाकून घेऊया आणि रात्रभर असं चाचणीमध्ये भिजत घालूया, जेणेकरून छान भिजल्या जातात आणि खायला पण मऊ लागतात, एकदम तोंडात टाकलं की विरघळतात. तर हे खव्याचे गुलाबजामुन अशा पद्धतीने मी बनवते. जसे मी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करीत असते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि एकदा अशा पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन करून बघा. आणि हो, पुड्याचे पण गुलाबजामुन करतात. तर पुड्याचे बऱ्याच जणांचे गुलाबजामुन काय होतात, उलतात, चाचणी टाकलं की फाटतात, पण ते पण अजिबात फाटत नाहीत, उलत नाहीत. अशा पद्धतीने केले तर त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा. व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कसे वाटले गुलाबजामुन नक्की कमेंट करून सांगा. दिसायला तर एकदम अप्रतिम दिसत आहेत आणि खायला पण अप्रतिम झालेले आहेत. हे स्वामी समर्थ महाराजांच्या नैवेद्यासाठी 7 गोळे वेगवेगळ्या म्हणजे लंब्या आकाराचे बनवलेले आहेत. चला तर मग भेटूया पुन्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.